धुळे जिल्ह्याचा तापमानाचा पारा हा 42 अंशाच्या पुढे गेलेला आहे आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। आपण आता मुख्य बाजारपेठेत आहोत। आपण जर बघितलं त्या मुख्य बाजारपेठेमध्ये प्रत्येक व्यावसायिकाने आपला माल झाकून ठेवण्यासाठी आणि माल वाचवण्यासाठी या छत्र्यांचा उपयोग आपल्याला करताना दिसतो आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे काही भाजीपाला विक्रेते असतील, फळ विक्रेते असतील, हे आपण जर बघितलं तर संपूर्ण हे मुख्य बाजारपेठ असलेली पाचकंदील भाग आहे आणि या बाजारपेठेमध्ये संपूर्णकडे या छत्र्या लावलेल्या दिसत आहे आणि छत्र्यांमुळे या ठिकाणी हे काय जो काय द्राक्षांचा माल असेल, केळीचा माल असेल किंवा भाजीपाल्याचा माल असेल, हा या ठिकाणी सुकू नये आणि त्याचं नुकसान होऊ नये म्हणून सातत्याने या ठिकाणी भाजीपाला विक्रेते हे पाणी मारत असतात। कारण वाढलेल्या उन्हामुळे या ठिकाणचा हा भाजीपाला हा खराब होतो आणि त्यामुळे त्याला भाव भेटत नाही। त्यामुळे सातत्याने या ठिकाणी हा भाजी विक्रेत्यांना या ठिकाणी पाणी मारावं लागत आहे आणि आपण जर कधी बघितलं संपूर्ण बाजारपेठेत नागरिक बाहेर पडताना रुमाल असतील, स्कार्फ असतील हे लावूनच बाहेर पडत आहेत। त्यामुळे उन्हाची तीव्रता यावरून दिसते। त्यामुळे प्रशासनाने देखील या उन्हाचा तापमानाचा पारा चढताना बघून या ठिकाणी बाहेर पडू नये असे आव्हान केलेलं आहे आणि काळजी घेण्याचं आव्हान केलेलं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नागरिकांनी काळजी घ्यावी हीच विनंती। मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे।